students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 1 Introduction to our Constitution from 7th Standard Civics. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 67 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मधील क्वेश्चनचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट्स. आता इथे खाली काही कन्सेप्ट दिलेले आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करायचे म्हणजे स्पष्ट करायचे आहेत. सो फर्स्ट आहे प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रोव्हिजन म्हणजे काय तर तरतूद आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपले संविधान. संविधानामधील तरतुदी कोणकोणत्या आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संविधानातील तरतुदी मीन्स स्पेलिंग आउट डिफरंट ॲस्पेक्ट्स रिलेटेड टू द गव्हर्नन्स ऑफ अ स्टेट ऑर कंट्री. डिफरंट ॲस्पेक्ट्स म्हणजे वेगवेगळे पैलू. रिलेटेड म्हणजे संबंधी. कशाशी संबंधित तर कारभाराशी. कोणाच्या कारभाराशी तर स्टेट किंवा कंट्रीच्या. संविधानातील तरतुदी म्हणजे एखाद्या राज्याच्या किंवा देशाच्या कारभाराशी निगडीत विविध पैलूंची मांडणी करणे. आता ते वेगवेगळे पैलू कोणते, त्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो ते आता आपण पाहूयात. दिस इन्क्लूड प्रोव्हिजन्स रिगार्डिंग द सिटिझनशिप अँड द राईट्स ऑफ द सिटिझन्स. सिटिझन्स म्हणजे नागरिक, देशाचे नागरिक, आणि सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व. नागरिकत्व आणि नागरिकांच्या हक्कांसंबंधीतील तरतुदी या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतात. राईट्स म्हणजे हक्क. प्रोव्हिजन्स रिलेटेड टू पॉवर ऑफ द गव्हर्नमेंट अँड द रिस्ट्रिक्शन्स देअरऑन. शासनाचे अधिकार व त्यांच्यावरील निर्बंधांशी संबंधित तरतुदी कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतात. तसेच प्रोव्हिजन्स रिगार्डिंग टू द रिलेशनशिप बिटवीन द सिटिझन्स अँड द गव्हर्नमेंट अँड प्रोव्हिजन्स रिलेटेड टू इलेक्शन. नागरिक आणि सरकार यांच्यातील संबंधांशी संबंधित तरतुदी या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतात. तसेच प्रोव्हिजन्स रिलेटेड टू इलेक्शन. इलेक्शन म्हणजे काय तर निवडणूक. निवडणुकीशी संबंधित तरतुदी सुद्धा या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतात. नेक्स्ट कन्सेप्ट दिलेली आहे कॉन्स्टिट्यूशन डे म्हणजे संविधान दिन. आपण का सेलिब्रेट करतो संविधान दिन आणि कधी सेलिब्रेट करतो तर आपण 26 नोव्हेंबरला कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट करतो. 26 नोव्हेंबरला कॉन्स्टिट्यूशन डे आपण का सेलिब्रेट करतो कारण तेव्हा आपल्या देशाची राज्यघटना तयार केली गेली आणि त्याचा स्वीकार झाला. तर 26 जानेवारीपासून त्या राज्यघटनेनुसार आपला कारभार, देशाचा कारभार चालू झाला. सो 26 नोव्हेंबरला आपण कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट करतो. तर 26 जानेवारीला आपण रिपब्लिक डे सेलिब्रेट करत असतो. चला कॉन्स्टिट्यूशन डेचा आपण कन्सेप्ट इथे राईट करूयात. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान समिती. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली एनॅक्टेड द कॉन्स्टिट्यूशन अँड अडॉप्टेड इट म्हणजे स्वीकारली ऑन 26 November 1949. Therefore 26 November is observed as Constitution Day. संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटना तयार करून तिचा स्वीकार केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून सेलिब्रेट करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. डिस्कस. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज एस्टॅब्लिश्ड. एस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापना झाली. कोणाची तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संविधान समितीची. का स्थापना झाली संविधान समितीची चला आन्सर पाहूयात आपण. द लीडर्स ऑफ द फ्रीडम मूवमेंट इन्सिस्टेड म्हणजे आग्रह धरला दॅट इंडिपेंडेंट इंडिया विल नॉट बी गव्हर्न्ड बाय द लॉज मेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी ब्रिटिश सरकारने केलेल्या कायद्यांनुसार स्वतंत्र भारत चालणार नाही असा आग्रह धरला. They insisted that independent India will be governed by the laws made by the people of India. भारतातील जनतेने बनवलेल्या कायद्यांनुसारच स्वतंत्र भारत चालेल असा त्यांनी आग्रह धरला. कोणी तर फ्रीडम मूवमेंटमधले जे लीडर्स होते त्यांनी, फ्रीडम फायटर्सनी. Therefore, to prepare a constitution for independent India, the Constituent Assembly was established. आणि त्यामुळेच स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट पाहूयात.
Dr. Babasaheb Ambedkar is called the architect of the Indian Constitution. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना द आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. का बरं? आर्किटेक्ट म्हणजे काय? तर शिल्पकार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. काय कारण आहे त्यामागचे पाहूयात आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज द चेअरमॅन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन होते. He had studied in depth the constitution of different countries of the world. Constitution of different countries म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटना. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना. जगातील वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल अभ्यास केला होता. ही स्टडीड अँड कंटेम्प्लेटेड डे अँड नाईट टू ड्राफ्ट आवर कॉन्स्टिट्यूशन. आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र अभ्यास आणि चिंतन केलं. कंटेम्प्लेट म्हणजे चिंतन करणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हँडल द टास्क ऑफ प्रेझेंटिंग द ड्राफ्ट, answering the various questions raised on it, making changes in the draft as per the suggestions of the Constituent Assembly, and making every provision of the Constitution flawless. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली राज्यघटना तयार करण्यासाठी कोणकोणती कामे केलेली आहेत? तर अहोरात्र अभ्यास आणि चिंतन करून आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट तयार केला. हँडल द टास्क ऑफ प्रेझेंटिंग द ड्राफ्ट. त्यानंतर हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आन्सरिंग द व्हेरियस क्वेश्चन्स रेज्ड ऑन इट. संविधान सभेने विचारलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले. मेकिंग चेंजेस इन द ड्राफ्ट ॲज पर द सजेशन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. तसेच मेकिंग एव्हरी प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फ्लॉलेस. संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला. ड्यू टू हिज कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज कॉल्ड द आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे जे मोलाचे योगदान दिलेले आहे, त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट इज इन्क्लुडेड इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ कंट्री. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे राज्यकारभार. देशाच्या राज्यकारभारात इन्क्लुडेड म्हणजे समाविष्ट. देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी कोणत्या आहेत? आन्सर. गव्हर्नमेंट हॅज टू मेक लॉज रिलेटिंग टू सेव्हरल सब्जेक्ट्स. गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या विषयांवर कायदे करावे लागतात. कोणकोणते आहेत ते विषय? सच ॲज डिफेंडिंग द बाउंड्रीज. आपल्या देशाच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्यांचे रक्षण करणे. प्रोटेक्टिंग द पीपल फ्रॉम एक्सटर्नल ॲग्रेशन. बाहेरील जे आक्रमण होतात त्या आक्रमणांपासून लोकांचे रक्षण करणे. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी. इरॅडिकेशन म्हणजे निर्मूलन. पॉवर्टी म्हणजे गरिबी. गरिबीचे निर्मूलन करणे. तसेच क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट. रोजगार निर्मिती करणे. एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस. एनकरेजमेंट टू कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीजला प्रोत्साहन देणे. प्रोटेक्शन ऑफ द वीकर सेक्शन. वीकर सेक्शन जे आहे दुर्बल घटक त्यांना प्रोटेक्शन देणे. मेकिंग पॉलिसीज फॉर द प्रोग्रेस ऑफ विमेन. स्त्रियांची उन्नती होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी काही धोरणे तयार करणे. चिल्ड्रन अँड द ट्रायबल पीपल. तसेच मुलांच्या विकासासाठी, ट्रायबल पीपलच्या विकासासाठी काही धोरणे तयार करणे, पॉलिसीज तयार करणे. गव्हर्नमेंट हॅज टू ब्रिंग अबाउट डिझायरेबल चेंजेस इन द सोसायटी बाय इम्प्लिमेंटिंग लॉज. आता आपल्या सोसायटीमध्ये विशेष सुधारणा व्हाव्यात यासाठी अशा प्रकारचे कायदे सरकारला करावे लागतात. इन शॉर्ट, गव्हर्नमेंट्स in modern times have to make decisions related to different issues, right from space research to public cleanliness. This is governance or administration. थोडक्यात आधुनिक काळातील गव्हर्नमेंटला स्पेसमध्ये जे रिसर्च होतं त्यापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत अशा वेगवेगळ्या विषयांशी संबंधित निर्णय घ्यावे लागतात आणि यालाच ॲडमिनिस्ट्रेशन असे म्हणतात. दिस इज गव्हर्नन्स ऑर ॲडमिनिस्ट्रेशन. Question number 3. Choose the right option. The constitution of this country is primarily unwritten.
अमेरिका, इंडिया, इंग्लंड, नन ऑफ द अबाव. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाहीये? तर इंग्लंड. इंग्लंडचे कॉन्स्टिट्यूशन संविधान हे पूर्णतः लिखित नाहीये. नेक्स्ट, हु वॉज द प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली? आता इथे हे क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. इथे चेअरमॅन नाही विचारलेलं, इथे प्रेसिडेंट विचारलेलं आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे चेअरमॅन होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रेसिडेंट कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट आहे, हु अमंग दीज वॉज नॉट मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली? महात्मा गांधी, मौलाना आझाद, राजकुमारी अमृत कौर, श्रीमती हंसाबेन मेहता. काय विचारलेले आहे? खालीलपैकी कोण कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा मेंबर नव्हतं? तर करेक्ट आन्सर येणार आहे महात्मा गांधी हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर नव्हते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉज द चेअरमॅन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी? ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन कोण होते? येस, करेक्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ऑन व्हॉट सब्जेक्ट्स डज द गव्हर्नमेंट हॅव टू मेक्स लॉज? गव्हर्नमेंटला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात? काय आन्सर येणार या क्वेश्चनचे? द गव्हर्नमेंट मेक्स लॉज ऑन द फॉलोइंग सब्जेक्ट्स. द डिफेन्स ऑफ द कंट्री अँड प्रोटेक्टिंग पीपल फ्रॉम एक्सटर्नल ॲग्रेशन. आपण या आधीच्या क्वेश्चनमध्ये या क्वेश्चनचे आन्सर पाहिले होते. देशाचे रक्षण आणि बाहेरील आक्रमणापासून लोकांचे संरक्षण करणे. तसेच इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी अँड क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट. पॉवर्टी म्हणजे गरिबी, इरॅडिकेशन म्हणजे निर्मूलन करणे, गरिबीचे निर्मूलन. तसेच रोजगार निर्मिती, क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट, रोजगार निर्मिती करणे. एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस. फार्मिंग पॉलिसीज टू प्रोटेक्ट द वीकर सेक्शन अँड प्रोग्रेस ऑफ विमेन, चिल्ड्रन, द ट्रायबल पीपल. दुर्बल घटकांचे रक्षण आणि महिला, मुले, आदिवासी लोकांच्या प्रगतीसाठी धोरणे आखणे. एनकरेजमेंट टू कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. कॉमर्स आणि उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासारखे वेगवेगळे कायदे सरकारला तयार करावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वी सेलिब्रेट 26 जानेवारी ॲज द रिपब्लिक डे. आन्सर, we celebrate 26 January as the Republic Day because the Indian Republic came into existence on that day. The country began to be governed according to the provisions of the Constitution of India from 26th January 1950. 26 जानेवारी हा दिवस आपण रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट करतो कारण त्या दिवशी भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनुसार देशाचा कारभार सुरू झाला म्हणून आपण 26 जानेवारी रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट करतो. नेक्स्ट पाहूयात. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ रनिंग अ कंट्री ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? प्रोव्हिजन म्हणजे तरतूद आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. संविधानातील तरतुदींनुसार राज्य कारभार करण्याचे काय फायदे आहेत, काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपल्याला विचारलेले आहे. सो आन्सर पाहूयात. द गव्हर्नमेंट हॅज टू फंक्शन विदिन द रूल्स सेट बाय द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच गव्हर्नमेंटला काम करावे लागते. दिस रिड्युसेस द पॉसिबिलिटी ऑफ मिसयूज ऑफ पॉवर अँड हाय हँडेड ॲडमिनिस्ट्रेशन. त्यामुळे सत्तेचा गैरवापर आणि मनमानी कारभार होण्याची शक्यता कमी असते. द राईट्स अँड फ्रीडम ऑफ द पीपल आर इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्यूशन. लोकांचे अधिकार व स्वातंत्र्य कॉन्स्टिट्यूशनमध्ये समाविष्ट आहेत. द गव्हर्नमेंट कॅन नॉट टेक अवे दीज राईट्स. सरकार हे हक्क हिरावून घेऊ शकत नाही. दस द कॉन्स्टिट्यूशन प्रोटेक्ट्स द राईट्स अँड फ्रीडम ऑफ द पीपल. अशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशन लोकांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करते. इट एस्टॅब्लिशेस द रूल ऑफ लॉ. त्यातून कायद्याचे राज्य प्रस्थापित होते. द फेथ म्हणजे विश्वास. द फेथ ऑफ द कॉमन पीपल अँड देअर पार्टिसिपेशन इन द गव्हर्नमेंट इन्क्रीजेस. सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि त्यांचा सरकारमधील सहभाग वाढतो, त्यामुळे लोकशाही बळकट होते. दिस स्ट्रेंथन डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. द Constitution sets political ideals such as world peace, security and preservation of human rights.
The government is bound to act in that direction. कॉन्स्टिट्यूशनने जागतिक शांतता, सुरक्षा आणि मानवी हक्कांचे रक्षण असे राजकीय आदर्श घालून दिलेले आहेत. त्या दिशेने कार्यवाही करण्यास गव्हर्नमेंट बांधील आहे. The Constitution states the duties of the citizens and fixes their responsibilities. कॉन्स्टिट्यूशनमध्ये नागरिकांची कर्तव्य काय आहेत ते सांगितलेले आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. So, these are the advantages of running a country as per the provisions of the Constitution.